हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद मंत्र 4 यावर आज आपण वाचन करणार आहोत. श्रील प्रभुपादांनी यावर भाषांतर आणि तात्पर्य लिहिलं आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण मंत्र 4 आधी वाचूया. अनेज देकम मनसो जवीयो नैन देवा आपनुवन पूर्वमर्षत तद्धावतो अन्यनत्येति तिष्ठत तस्मिन् अपमातरिष्वा दधाती. भाषांतर. भगवंत जरी आपल्या धामात स्थित असले तरी ते म्हणजे भगवंत मनापेक्षा अधिक वेगवान आहेत व इतर सर्वांना ते धावताना मागे टाकू शकतात. शक्तिशाली देवताही त्यांच्याजवळ येऊ शकत नाहीत. ते जरी एका जागी स्थित असले तरी वायू व पाण्याचा पुरवठा करणाऱ्यांवर त्यांचे म्हणजे भगवंतांचे नियंत्रण असते. भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत. यामध्ये आपण वाचल्या आपल्याला लक्षात आलेलं आहे की हा जो चौथा मंत्र आहे श्री ईशोपनिषदचा, यात भगवंतांचे अचिंत्य गुण सांगितलेले आहेत. अचिंत्य म्हणजे आपल्या चिंतनाच्या पलीकडचे गुण आहेत. हे आपण आपल्या बुद्धीने भगवंतांना जाणू शकत नाही. तर येथे दिलेले जे भगवंतांचे गुण आहेत ते सगळे कसे आहेत, परस्पर विरुद्ध गुण आहेत. म्हणून आपण जाणलं पाहिजे की भगवंतांना जर आपल्याला समजायचं असेल तर आपल्याला भगवंतांच्या कृपेची आवश्यकता आहे. आणि भगवंतांच्या ज्या अचिंत्य शक्ती आहेत त्यांनाही आपण स्वीकारायला पाहिजे. तर जिथपर्यंत आपण जो म्हणजे मनुष्य आहे तो भगवंतांच्या अचिंत्य शक्ती स्वीकारत नाही तिथपर्यंत तो भगवंतांना समजू शकणार नाही. तर ही सगळी या भाषांतरामध्ये भगवंतांची महानता सांगितलेली आहे. तर अचिंत्य शक्ती, अचिंत्य म्हणजे काय, आपलं जे मन आहे आपल्या कल्पनांच्या पलीकडचं असं अचिंत्य आहे. तर यामध्ये पहिली ओळ काय भाषांतरात, भगवंत जरी आपल्या धामात स्थित असले आहेत असं म्हटलंय. भगवंत आपल्या गोलोक धामात नेहमी विराजमान असतात. तर आपण जर स्थित असणं ह्याचा विचार केला तर समजा तर माझ्या समोर मृदंग आहे, तर मी म्हणेन की हा स्थिर आहे आणि त्यामुळे मी त्याला लगेच पकडू शकते. तर इथं काय आहे, भगवंत आपल्या धामात स्थित आहे असं म्हटलंय आणि ते तिथे स्थिर आहेत तरी देवता त्यांना पकडू शकत नाहीयेत. का? कारण देवता जर त्यांना पकडायला धावले तरी त्या देवता आपल्या इंद्रियांनी भगवंतांना पकडू शकणार नाहीत. भगवंत वेगात धावतात याचा अर्थ काय आहे, जेव्हा भक्त भगवंतांना काही अर्पण करतात तेव्हा भगवंत ते स्वीकारायला लगेच येतात. आपण जो श्लोक ऐकतो ना, यत्र गायंती मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारद. भगवंतांची जिथे कथा होते तिथे भगवंत उपस्थित होतात. म्हणजे जरी भगवंत आपल्या गोलोक धामात स्थित आहेत तरी भगवंत आपले जे भक्त आहेत त्यांचं प्रेम स्वीकारायला भगवंत लगेच उपस्थित होतात. भगवंत कसे आहेत, भावग्राही जनार्दन आहेत. पण आपण हे जाणून घेतलं पाहिजे की आपल्या शक्तीने आपण भगवंतांच्या मागे धावण्याचा प्रयत्न केला तर भगवंतांना आपण पकडू शकणार नाही. पण भगवंतांना भक्तीने आपण जाणू शकतो, आकर्षित करू शकतो. आता थोडं सुरुवात करूया तात्पर्य वाचायला आणि समजून घ्यायला. सर्वात महान तत्वज्ञानी सुद्धा पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना तर्काने जाणू शकत नाही. केवळ भगवत भक्तच भगवंतांच्या कृपेने भगवंतांना जाणू शकतात. सांगितलंय की मानसिक तर्काने वितर्काने आपण भगवंतांना जाणू शकणार नाही.
तर या श्लोकाचं सार प्रभुपाद आपल्याला या तात्पर्याच्या पहिल्या ओळीतच सांगतायत. केवळ भगवंतांच्या कृपेनेच भगवत भक्त भगवंतांना जाणू शकतात. भक्त्यामाम अभिजानाती, अशा तऱ्हेने. पुढे वाचूया. ब्रह्मसंहितेमध्ये 5.34 मध्ये सांगितले आहे. हा श्लोक आहे. पंथास्तु कोटी शतवत्सर संप्रगम्यो. या श्लोकाबद्दल आता प्रभुपाद सांगतायत. हा श्लोक म्हणतोय, एका अभक्त तत्वज्ञानाने मनाच्या किंवा वायूच्या वेगाने शेकडो कोट्यावधी वर्षे प्रवास केला तरी सुद्धा परमसत्य आपल्यापासून फार फार दूर असल्याचे त्याला आढळून येईल. तर आपण जाणू शकतो की अभक्ताला भगवंतांबद्दल जाणून घेणं खूपच कठीण आहे. आणि आपण सगळे खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये भगवंतांचे भक्त आले आहेत. त्या भक्तांकडून आपण भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं ज्ञान ऐकतो आणि त्याच्यामुळे आपल्याला भगवंत कोण आहेत, मी कोण आहेत, भगवंतांची भक्ती कशी करायची, हे सगळं मार्गदर्शन मिळालं आहे. आणि भक्तीमुळेच आपण भगवंतांना, म्हणजे जे भगवंत आहेत ज्यांना म्हटलं जातं परमसत्य, तर त्यांच्याविषयी आपण भक्तीमुळेच केवळ जाणू शकतो. तर हे जे पुरुष अवतार आहेत त्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया आपण. कारण उदकशाही विष्णू जेव्हा निश्वास सोडतात तेव्हा त्यांच्या रोमछिद्रातनं करोडो ब्रह्मांड बाहेर पडतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये गर्भोदकशाही विष्णू प्रवेश करतात. गर्भोदकशाही विष्णू त्या ब्रह्मांडात अनंत शेषाच्या शयीवर पहुडतात. नाभीतनं एक कमळ निघतं आणि त्याच्यावर ब्रह्माजी प्रकटतात. तर ब्रह्माजी प्रकट झाल्यावर सर्वत्र अंधार आहे. ब्रह्माजींना काही कळत नाहीये. ते इकडे तिकडे शोधतात, त्या कमळाच्या देठात पण शोधतात, काहीच समजत नाही. आणि त्यावेळी मग भगवंतांच्या कृपेने त्यांना त प ही 2 अक्षर ऐकायला येतात आणि त्यामुळे ब्रह्माजी तपश्चर्या करतात आणि भगवंतांना प्रसन्न करतात. भगवंत संतुष्ट होतात त्यांच्यावर. भगवान त्यांना दर्शन देतात, वेदांचं ज्ञान देतात आणि सृष्टी कशी निर्माण करायची ह्याचं पण ज्ञान ब्रह्माजींना दिलं जातं. त्यामुळे ह्या उदाहरणावरून आपण जाणू शकतो की स्वतःच्या मनाच्या तर्कवितर्काने आपण भगवंतांना जाणू शकत नाही. यासाठी भगवंतांची भक्ती करूनच आपण भगवंतांना जाणू शकतो. तर आता पुढे प्रभुपाद आणखीन एक श्लोक ब्रह्मसंहितेचा देत आहेत. ब्रह्मसंहितेमध्ये 5.37 मध्ये पुढे असेही म्हटले आहे. हा श्लोक आहे. गोलोक एव निवसत्य अखिलात्मभूतो गोविंदमादि पुरुषम तमहं भजामी. पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे स्वतःचे गोलोक नामक दिव्य धाम आहे. भगवंत तेथे वास करतात आणि आपल्या सवंगड्यांबरोबर दिव्य लीला करतात. तरीही त्यांच्या म्हणजे भगवंतांच्या अचिंत्य शक्तीने ते एकाच वेळी सृजनात्मक शक्तीच्या प्रत्येक भागात पोहोचू शकतात. तर भगवंत आहेत ते आपल्या धामामध्ये निवास करतात, पण जी काही इथे प्रकटीकरण केलेली आहेत तिथेही ते सगळीकडे पोहोचू शकतात. तर आपण हे नीटपणे जाणून घेऊया की भगवंत आपल्या गोलोक दिव्य धामामध्ये क्रीडा करतायत, लीला करतायत भक्तांसमोर. पण अनेक अनेक ब्रह्मांड आहेत, तर जिथे कुठे भगवंतांची भक्ती करणारे भक्त आहेत तर भगवंत त्या सगळ्या भक्तांची दखल घेतात. भक्तांशी भगवंत आपल्या अचिंत्य शक्तीने आदान प्रदान करत असतात. ही कशी आहे भगवंतांची महानता आहे. तर आपण हे जाणून घेऊ शकतो एका उदाहरणाने. आपण जर आत्ता घरात बसलो आहोत तर आपण दुसरीकडे आणखीन कुठेही उपस्थित असू शकत नाही. पण भगवंत जरी गोलोक धामात आहेत, म्हणजेच त्यांच्या घरात बसलेत, तरी ते भक्तांची सेवा स्वीकारायला भक्त जिथे आहेत तिथे उपस्थित होतात. यावरून आपण जाणलं की भगवंतांमधले हे जे 2 गुण आहेत, कोणते? भगवंत सर्व ठिकाणी देखील आहेत आणि भगवंत आपल्या धामात सुद्धा आहेत. तर आणखीन एक उदाहरणाने आपण भगवंतांची ही जी अचिंत्य शक्ती आहे ती जाणून घेऊया की
भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरीमध्ये आपल्या 16,108 राण्यांबरोबर राहत होते. तेव्हा नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना भेटायला गेले आणि विविध राण्यांच्या महालामध्ये भगवंतांना भेटायला नारद मुनी एका पाठोपाठ एक जात होते. तर नारद मुनींना भगवंत विविध महालांमध्ये विविध कार्य करत असताना दिसले. तर तुम्हाला जर ही लीला वाचायची असेल तर श्रील प्रभुपादांनी जे ग्रंथ लिहिला आहे पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण, हा श्रीमद भागवतमच्या 10व्या स्कंधावर आधारित आहे हा ग्रंथ. त्यामधला 68वा अध्याय आहे, नारद मुनी द्वारकेला जातात तो. तर तो तुम्ही जरूर वाचा आणि त्यामध्ये तुम्हाला जाणवेल की भगवंतांच्या शक्ती किती अचिंत्य आहेत, भगवंत काय लीला करतात. तर थोडक्यात 1-2 ओळी त्यातल्या सांगते की द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण आपल्या 16,108 राण्यांबरोबर राहत होते. पण असं नव्हतं की एका वेळी ते एका राणीकडे आणि इतर राण्या वाट बघतायत, 16,107 राण्या त्यांची वाट बघतायत, असं नाहीये. भगवंत स्वतःला एकाच वेळी 16,108 राण्यांच्या महालांमध्ये प्रकट करायचे. 16,108 रूप. तर ही जी रूप जी राण्यांसमोर असायची भगवंतांची, ती पण कशी असायची, एकाच सारखी नसायची. जर कोणी राणी उंच असेल तर तिकडे तिच्या समोर उपस्थित असलेले भगवंत तिच्या उंचीशी अनुरूप आणखीन तिच्याहून उंच असतील. एखादी राणी बुटकी आहे तर ते तेवढे उंच नसतील, ते तिच्या बुटकेपणापेक्षा थोडेसे उंच असतील. तर अशा रीतीने काय आहे, जी जशी राणी आहे तशी तिला अनुरूप असे भगवंत तिचे पती म्हणून तिच्याबरोबर त्या महालामध्ये उपस्थित असायचे. तर अशा रीतीने भगवंत महान आहेत हे आपण जाणू शकतो. आणखीन एक म्हटलं जातं की भगवंत आणि भगवंतांचं नाम अभिन्न आहे, म्हणजेच काय, समान आहे. तर हे कसं आपण जाणू शकतो, तर जर आपण नियमितपणे नम्रपणे भक्तांच्या संघामध्ये बराच काळ हरे कृष्ण महामंत्राचा जप करत राहू तर हळूहळू आपल्याला असा अनुभव येईल, ते नामस्मरण करण्यामध्ये रस यायला लागेल आणि आपल्याला जाणवेल की भगवंत आणि भगवंतांचं नाम आहे ते अभिन्न आहे. आपण आपल्या बुद्धीने ते समजू शकणार नाही. भगवंतांची जेव्हा आपल्यावर कृपा होईल तेव्हाच आपल्याला हे समजू शकणार आहे. तर पुढे वाचूया. विष्णू पुराणात भगवंतांच्या शक्तीची तुलना अग्नीपासून निघणाऱ्या उष्णता आणि प्रकाशाबरोबर केली आहे. अग्नी एकाच जागी उपस्थित असून आपली उष्णता आणि प्रकाश सर्व ठिकाणी पसरवू शकतो. त्याचप्रमाणे भगवंत जरी स्वतःच्या दिव्य धामात स्थित असले तरी ते म्हणजे भगवंत आपल्या विभिन्न शक्तींना सर्वत्र वितरित करू शकतात. तर या मंत्रोच्चार मध्ये भगवंतांची महानता आपल्याला आढळून येत आहे. आता आपण हे जाणून घेऊया. तर भगवंत आहेत ते स्वतःच्या ज्या विभिन्न शक्ती आहेत त्या सर्वत्र विस्तारित करतात. पण त्यामुळे आपण जाणून घेतलं पाहिजे भगवंतांमधलं काही कमी होत नाही. भगवंतांचं जे दिव्य व्यक्तिमत्व आहे ते तसंच राहतं. भगवंत शक्तिमान आहेत आणि भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्या भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार विविध कार्य करत असतात. पुढे वाचूया. भगवंतांच्या शक्ती असंख्य आहेत. त्या 3 गटांमध्ये विभागल्या जातात. अंतरंगा शक्ती, तटस्था शक्ती आणि बहिरंगा शक्ती. तर आपण हे थोडंसं समजून घेऊया की भगवंतांची जी अंतरंगा शक्ती आहे ती भगवंतांच्या धामात भगवंतांची सेवा करते आहे, ती भगवंतांची श्रेष्ठ शक्ती आहे. आणि भक्त जे आहेत ते भगवंतांची ही जी अंतरंगा शक्ती आहे तिचा आश्रय घेतात. तटस्थ शक्ती आहे, यामध्ये जीव येतात सगळेजण. हे पण काय आहेत, भगवंतांची शक्ती आहे, भगवंतांचेच हे अंश आहेत. पण त्यांना म्हटलं जातं तटस्थ शक्ती. का? आता समजा समुद्र आहे तर समुद्राचा तट जो आहे, किनारा आहे, त्याच्यावर उभा असलेला जो माणूस आहे त्याच्याकडे चॉईस आहे, निवड आहे. एक तर तो समुद्रातल्या पाण्याकडे जाऊ शकतो किंवा समुद्रापासून दूर अशा वाळूकडे जाऊ शकतो. तर
हा जो जीव आहे त्याला तटस्थ शक्ती म्हटलं जातं, कारण त्याच्याकडे स्वेच्छा आहे, ऑप्शन आहे की मी मायेची सेवा करू की भगवंतांची सेवा करू. तर स्वेच्छा हा जीवाचा मुख्य गुण आहे. तिसरी शक्ती आहे बहिरंगा शक्ती, जी या भौतिक जगतामध्ये कार्य करते. कशी कार्य करते? भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार करते. तिला भौतिक शक्ती म्हणतात आणि तिच्यामध्ये सगळे जड तत्व आहेत. भूमी, रापो, नलो, वायू, पंचमहाभूत वगैरे सगळे ते येतात. आता पुढे वाचूया आपण. या प्रत्येक गटात म्हणजे हे जे 3 गट सांगितले आहेत शक्तींचे, त्यामध्ये हजारो लक्षावधी उपगट आहेत. वायू, प्रकाश, पाऊस इत्यादी नैसर्गिक घटनांवर नियंत्रण ठेवणाऱ्या शक्तिशाली देवता भगवंतांच्या तटस्थ शक्तीच्या अंतर्गत येतात. या ज्या देवता आहेत त्यांना खास कार्य दिलेली आहेत भगवंतांनी, आणि ती कार्य करायला शक्ती पण दिलेली आहे. तर त्याही काय आहे? तटस्थ शक्तीच्या अंतर्गत येतात. म्हणजेच काय? त्याही जीव आहेत, भगवंतांचे विभिन्न अंश आहेत. मनुष्यासहित इतर निम्नस्तरीय जीव भगवंतांच्या तटस्थ शक्तीची निर्मिती आहेत. भौतिक सृष्टी भगवंतांच्या बहिरंगा शक्तीची निर्मिती आहे व परमव्योम किंवा भगवद्धाम त्यांच्या अंतरंगा शक्तीतून प्रकट होतं. तर आपण जाणलं पाहिजे की सगळे जे जीव आहेत, सगळे मनुष्य, सगळ्या देवता, हे सगळे काय आहेत? भगवंतांच्या तटस्थ शक्तीची निर्मिती आहे. ही भौतिक सृष्टी भगवंतांच्या बहिरंगा शक्तीची निर्मिती आहे. तर एक तर आपल्याला कळलं की वायू, प्रकाश, पाऊस यांवर सगळ्या देवता आहेत त्या नियंत्रण ठेवतात. आणि जीव कसा आहे? चेतन तत्व आहे आणि तो भगवंतांचा अंश आहे. तो आधी भगवंतांच्या धामात होता, पण काय झालं आहे? आणि तिथे काय आहे? भगवंतांची जी शक्ती आहे, कोण? अंतरंगा शक्ती, ती भगवंतांच्या धामामध्ये कार्य करते. भक्त जीव आहे तोही भगवंतांच्या धामातच होता, परंतु तो इथे स्वामी बनण्यासाठी या भौतिक जगतात आलेला आहे. पण त्याला सवय कुठे आहे? त्याला अंतरंगा शक्तीच्या अधिपत्याखाली गोलोकमध्ये राहायची. त्यामुळे जेव्हा हा जो जीव भक्ती करतो तेव्हा या अंतरंगा शक्तीचा आश्रय घेतो. आपण जसं एक उदाहरण घेऊन सांगू शकतो की आपण जर कुठे बाहेरगावी गेलोय, फिरायला वगैरे गेलो कुठे, तर जेव्हा आपण परत काही दिवसांनी घरी येतो तेव्हा आपल्याला एकदम बरं वाटतं, हा आपलं घर. तसंच आपण सगळे कोण आहोत? जीव आहोत, भगवंतांचे नित्य दास आहोत. जरी या जगतामध्ये काही काळासाठी भौतिक जगतात आलोय, तरी आपण जाणलं पाहिजे की खरं जे बरं वाटणार आहे, जे खरं सुख आहे, ते मला भगवंतांच्या धामात जाऊनच प्राप्त होणार आहे. तर त्या जीवासाठी हे नॅचरल आहे, साहजिक आहे की जीव तिथेच जाऊ पाहिल, म्हणजे त्याने तिथेच जाणं ते अपेक्षित आहे. तर जेव्हा आपण आपलं जे निजधाम आहे, जे गोलोक धाम आहे, जिथे आपण खरे रहिवाशी आहोत, तर तिथे जाऊनच आपण संतुष्ट होऊ शकतो. आपण जाणलं पाहिजे की हे भौतिक जग आपलं नाहीच आहे, आणि त्यामुळे या भौतिक जगतात हे जे शरीर मिळालं आहे त्याच्याशी फारसं मला आसक्त व्हायचं नाही आहे. डू द नीडफुल, जसं प्रभुपाद म्हणतात की या शरीराचा उपयोग मी भक्तिमय सेवा करण्यासाठी करेन, पण त्या शरीराशी आसक्त होणार नाही. या जगतामध्ये अनेक दुःखमय परिस्थिती येतात, त्याचा मी काही माझ्यावर परिणाम करून घेणार नाही. माझं कार्य आहे भक्ती करून परत माझ्या भगवंतांच्या घरी, माझ्या घरी जायचं आहे. तर असं जेव्हा आपण प्रयत्न करत राहू तेव्हा काय आहे? आपल्याला आणखीन उत्साह येईल आणखीन भक्ती करण्याचा. आणि हे जे भगवद्धाम आहे ते भगवंतांच्या अंतरंग शक्तीमधून प्रकट झालेलं आहे. तर पुढे वाचूया आपण. अशा प्रकारे भगवंतांच्या ज्या विभिन्न शक्ती आहेत त्या सर्वत्र स्थित असतात. भगवंत आणि त्यांच्या निरनिराळ्या शक्तींमध्ये अंतर नसले
तरी कोणीही असा चुकीचा विचार करू नये की या शक्तीच परमसत्य आहेत किंवा भगवंतांची निराकार रूपात सर्वत्र वाटणी झालेली आहे किंवा भगवंतांचे साकार रूप अस्तित्वात राहत नाही. तर भगवंत आहेत, भगवंतांच्या अनेक अनेक शक्ती आहेत हे आपल्याला कळलं. आणि भगवंतांच्या शक्तींना शक्ती कोणी दिली आहे कार्य करायला? प्रेरणा कोण देत आहे? स्वतः भगवंत देत आहेत. पण म्हणून ह्या शक्तीलाच सर्वश्रेष्ठ समजणं, परमसत्य समजणं ही चूक आपण करायची नाही. असं नाही समजायचं की भगवंतांचं साकार रूप अस्तित्वात राहत नाही हे शक्तींवाटे कार्य केल्यामुळे. असं नाहीये. स्वतः भगवंत कायम आपल्या भगवतधामामध्ये स्थित आहेत. म्हणून आपण जाणून घ्यायचं की या जगतामध्ये सर्व गोष्टी आहेत ज्या भगवंतांकडून सगळ्या प्रकट होतात. इतके सगळे ग्रह तारे. तर मग आपल्याला असं बरेचदा वाटतं की कसं काय, असं कसं असेल. म्हणून आपण काय करतो, आपला विश्वास नसतो की भगवंतांकडून इतकं सगळं होऊ शकतं, इतक्या सगळ्या शक्ती भगवंतांकडे असतील. तशी बरेचदा काय घेतली जाते, मनुष्याकडून शंका घेतली जाते. तर आपण जाणलं पाहिजे की भगवंत हे महान आहेत, भगवंतांमध्ये अचिंत्य शक्ती आहेत. भगवंत अनलिमिटेड आहेत, असीमित आहेत. आपण आपली बुद्धी कशी आहे? सीमित आहे, लिमिटेड बुद्धी आहे. त्यामुळे आपल्या सीमित बुद्धीने म्हणजेच लिमिटेड बुद्धीने अनलिमिटेड असीमित अशा भगवंतांना आपल्या प्रयत्नाने आपण जाणू शकत नाही. मग कसे जाणू शकू आपण? तर अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहे, तिचं मार्गदर्शन घेऊन आणि वैदिक शास्त्रातनं ज्ञान आपण जेव्हा श्रवणम कीर्तने जाणतो त्यावेळी आपण समजायला लागतो, श्रवण करतो की भगवंत शक्तिमान आहेत आणि भगवंतांच्या अनेक अनेक शक्ती आहेत. तर अशा रीतीने या मार्गाने आपण भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करू शकतो, ना की एकटे एकटे तर्कवितर्क करून आपल्या बुद्धीने. पुढे वाचूया. आपापल्या ग्रहण शक्तीप्रमाणे अनुमान काढण्याची लोकांना सवय झाली आहे, परंतु भगवंत आपल्या सीमित बुद्धीच्या आवाक्यात येत नसतात. या कारणास्तव उपनिषदे आपल्याला इशारा देतात की कोणीही आपल्या मर्यादित शक्तीने भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाही. आता पुढे वाचूया. भगवद्गीता 10.2 नमे विदुः सुरगणा हा श्लोक आहे. त्यामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की भगवंतांना मोठे मोठे ऋषी आणि शक्तिशाली देवता सुद्धा जाणू शकत नाहीत, मग असुरांबद्दल काय बोलावे? तर ते काय म्हणतात, नमे विदुः सुरगणा. तर असुरांबद्दल काय म्हणावं? तर असुर तर आहेत ते वेदांनाच मानत नाहीयेत. बरोबर, असुरांनी वेदांना नाकारलेलं आहे, आपल्याला पाहिजे तसं ते वागतायत. वेदांना काय म्हटलं जातं? वेद आपली माता आहे आणि माता ही आपल्याला पित्याबद्दल ज्ञान देते. पिता कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण आहेत. तर आपल्याला एक कळलं की असुर भगवंतांना जाणू शकत नाहीत. मग ऋषी जाणू शकत नाहीत म्हटलंय. तर ऋषी तर वेदांना मानतायत, मग ते कसे भगवंतांना जाणू शकत नाही? तर ऋषी मुनी काय करतात? तपस्या करतात. तर तपस्येच्या बळावर भगवंतांना जाणणं शक्य नाही. तर जेव्हा हे जे ऋषी मुनी आहेत ते तपश्चर्या करतील, शुद्ध होतील, भक्ती करतील. म्हणजे काय म्हणायचंय मला, एक मिनिट. हे जे ऋषी आहेत जेव्हा ते तपश्चर्या करतील आणि जेव्हा ते भक्ती करतील आणि भक्तीने ते जेव्हा शुद्ध होतील तेव्हाच ते भगवंतांना जाणू शकतील. म्हणून आपण जाणलं पाहिजे की मी माझ्या प्रयत्नाने भगवंतांना जाणू शकणार नाही, तर भगवंत स्वतःची जी अचिंत्य शक्ती आहे त्यामुळे भगवंत काय करतील? मला ज्ञान देतील त्यांच्याविषयी. मी माझ्या प्रयत्नाने भगवंतांना जाणू शकत नाही, पण भगवंत कृपा करतील माझ्यावर तर मी भगवंतांना जाणू शकेन. जसं म्हणतात, तेषाम सततयुक्तानाम भजताम प्रीतिपूर्वकम. जेव्हा भगवंत बघतात की भक्त माझी प्रीतिपूर्वक
भक्ती करतायत तेव्हा भगवंत ददामी बुद्धी योगम तम, भगवंत बुद्धी देतात जेणेकरून आपण भगवंतांबद्दल ज्ञान प्राप्त करून भक्ती करून भगवंतांकडे जाऊ शकतो. श्रीमद भागवतमचा जो 1.1.1 हा पहिला श्लोक आहे, त्यामध्ये काय म्हटलं आहे, तेने ब्रह्महृदय आदी कवये, म्हणजे भगवंतांनी ब्रह्माजींच्या हृदयामध्ये वेदांचं ज्ञान प्रकट केलं. तेव्हा भगवंत ब्रह्माजींवर प्रसन्न झाले होते आणि प्रसन्न झाले आणि त्यामुळे त्यांनी ब्रह्माजींना ज्ञान प्रदान केलं आणि भगवंतांबद्दल ब्रह्माजी सगळं काही जाणू शकले आणि तेव्हा ब्रह्माजींनी ब्रह्मसंहिता ही सुरेख प्रार्थना भगवंतांना अर्पण केली. तर ह्याच श्लोकामध्ये जो 1.1.1 आहे त्या श्लोकामध्ये सांगितलंय की भगवंतांची कार्य बघून ह्या देवता आहेत त्या भ्रमित होतात. तर त्यामुळे भगवंतांना जाणणं ह्या देवतांनाही कठीण आहे, ऋषीमुनींनाही कठीण आहे आणि असुरांनाही कठीण आहे. हे आपण आता जाणलेलं आहे. पुढे वाचूया आपण आता. असुर तर भगवंतांबद्दल काहीही जाणण्यासाठी अयोग्यच असतात. हा चौथा मंत्र अतिशय स्पष्ट शब्दात सुचवतो की शेवटी परमसत्य एक व्यक्तीच आहेत. अन्यथा त्यांच्या साकार रूपाचे समर्थन करण्यासाठी इतक्या विविधतेचा उल्लेख करण्याची गरजच नव्हती. हा जो चौथा श्लोक आहे त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश काय आहे की भगवंतांचं साकार रूप आहे. तर कोणत्या विविधता आपण पाहिल्या की या भगवंतांना आपण मनाने पकडू शकत नाही, भगवंत सर्वत्र आहेत, या देवता ज्या आहेत त्या भगवंतांद्वारे नियंत्रित आहेत, भगवंत ईश्वर आहेत, भगवंत कंट्रोलर आहेत आणि कंट्रोलर जो नियंत्रक असतो तो नेहमी एक व्यक्ती असतो. म्हणून इथे म्हटलंय की भगवंतांचं साकार रूप आहे. अनेकदा आपण लोकांच्या मुखातनं ऐकतो, लोक काय म्हणतात, परमपिता परमात्मा परमेश्वर निराकार आहेत. पण हे चुकीचं वाक्य आहे. ईश्वर म्हणजे काय असतो, नियंत्रक. नियंत्रक हा व्यक्तीच असतो. हे जे निराकारवादी आहेत ते भगवंतांचं रूप काही मानत नाहीये. पण ते काय शक्तीलाच सर्वश्रेष्ठ मानतात. पण अगदी कॉमन सेन्स, अगदी सामान्य ज्ञान काय आहे, कोणतीही शक्ती आहे त्याच्या मागे शक्तिमान उपस्थित असणारच. तर हा जो चौथा मंत्र आहे तो आपल्याला हेच शिकवतोय की भगवंत एक व्यक्ती आहेत आणि भगवंतांमध्ये अचिंत्य शक्ती आहेत आणि भगवंत कोणी सामान्य व्यक्ती नाहीयेत. पुढे वाचूया. भगवंतांच्या शक्तीच्या अंशांमध्ये भगवंतांची सर्व लक्षणे आढळत असली तरी त्यांचे कार्यक्षेत्र मर्यादित असल्यामुळे ते अंश देखील मर्यादितच राहतात. तर ह्याच्याबद्दल काय सांगतायत हे, भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्यांचे जे अंश आहेत, अंश कोण आहेत, हे जीव आहेत. तर त्यांमध्ये भगवंतांची लक्षणं आढळली तरी काय आहे, त्यांची कार्यक्षेत्र मर्यादित आहेत, त्यामुळे ते अंश देखील मर्यादित आहे. अंश आहे तो कधीच पूर्णाची बरोबरी करू शकत नाही. म्हणून अंश भगवंतांच्या शक्तींना कधीही समजू शकत नाहीत. तर इथे हे जे समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे ते काय आहे, अंश म्हणजे आपण सगळे भगवंतांचे अंश आहोत. जीवांबद्दल ही चर्चा चाललेली आहे. तर जीव पण सच्चिदानंद आहे, भगवंत पण सच्चिदानंद आहेत. जीवामध्ये भगवंतांचे गुण आहेत कारण तो भगवंतांचा अंश आहे. पण जीवामध्ये हे सगळे गुण कसे आहेत, अंश मात्र आहेत आणि भगवंतांमध्ये ते प्रचंड मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे हा जो अंश आहे, जो जीव आहे, तो कधीच भगवंतांची बरोबरी करू शकणार नाही. तर आपण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. तर यासाठी उदाहरण काय दिलं जातं की समुद्र आणि समुद्राच्या पाण्याचा थेंब. तर जर थेंबाचं परीक्षण केलं तर काय आहे, त्यामध्ये सगळे रासायनिक गुण आहेत, त्याच्यामध्ये सोडियम आहे, कॅल्शियम आहे. तर जे काही समुद्राच्या पूर्ण पाण्याच्या साठ्यात गुण आहेत तेच या थेंबात पण आहे समुद्राच्या. म्हणजे काय, गुणात्मक दृष्ट्या हा जो समुद्राचा थेंब आहे तो समुद्राप्रमाणे आहे, पण आकारमानाच्या दृष्टीने आणि परिमाणकात
परिमाणात्मक दृष्ट्या त्यांच्यामध्ये खूपच भेद आहे. थेंब हा समुद्राच्या तुलनेमध्ये खूपच सूक्ष्म आहे. म्हणून प्रभुपाद इथे सांगतायत की जीवात्म्यामध्ये भगवंतांचे गुण अंश मात्र आहेत, परंतु जीवात्मा कधीही भगवंत बनू शकणार नाही. हे कायम आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. पुढे वाचूया. भौतिक प्रकृतीच्या अंमलाखाली मूर्ख व अज्ञानी जीव जे भगवंतांचे केवळ अंश मात्र आहेत, भगवंतांच्या दिव्य पदाविषयी तर्क करतात. तर्कवितर्काने भगवंतांचे स्वरूप समजण्यासाठी केलेल्या प्रयत्नांच्या निष्फळतेविषयी श्री ईशोपनिषद स्पष्ट इशारा देते. असे हे जे जीव आहेत ते अंश मात्र आहेत भगवंतांचे, भगवंतांना जाणण्याचा तर्कवितर्काने प्रयत्न करतात, मात्र त्यांना निष्फळता प्राप्त होते. तर निष्फळता इथे सांगितलंय, श्री ईशोपनिषद या प्रयत्नांच्या निष्फळतेविषयी इशारा देते आहे. त्यामध्ये काय सांगितले या श्लोकामध्ये, चौथ्या मंत्रामध्ये, मनाने आपण भगवंतांना पकडू शकत नाही, अगदी वायुवेगाने गेलो तरी त्यांना समजू शकत नाही, आणि देवता पण भगवंतांना समजू शकत नाही. म्हणूनच कन्क्लुजन, ह्याचं सार काय आहे, आपण स्वतःच्या प्रयत्नाने भगवंतांना जाणणे केवळ अशक्य आहे. म्हणून नम्र होऊन आपण भगवंतांना शरण गेलं पाहिजे. जर भगवंतांची इच्छा झाली तर ते त्यांच्या स्वतःबद्दलचं जे ज्ञान आहे ते आपल्या हृदयामध्ये प्रकट करतील. पुढे वाचूया. वेदांचे परम उगम स्थान असलेल्या श्री भगवंतांकडूनच आपण दिव्यत्व समजण्याचा प्रयत्न करावा, कारण केवळ त्यांच्याकडेच पूर्ण ज्ञान आहे. तर हे जे वेदांचं परम उगम स्थान कोण आहेत, भगवंत आहेत. म्हणून भगवंतांकडूनच आपण ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा असं म्हणतात. म्हणजे आपण जाणलं पाहिजे की भगवंतांना ज्ञान आहे आणि भगवंतांना ते ज्ञान समजावून सुद्धा देता येतं. ज्ञान आपल्याला देणारे भगवंतच आहेत. म्हणून भगवंतांना समजून घेण्याची जी बुद्धी आहे ती आपल्याला भगवंतांकडूनच प्राप्त होते. आता भगवंत काय करतात, गुरु आणि म्हणजे वैदिक शास्त्र आणि गुरूंच्या माध्यमातून आपल्याला भगवंत शिकवत असतात. आपण जेव्हा भक्तीत रस घ्यायला लागतो, आपले जे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील जे आचार्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण भगवंतांची सेवा करायला लागतो, प्रेमाने भगवंतांविषयी श्रवणम करायला लागतो, भगवंतांना जाणण्याच्या इच्छेने भगवंतांविषयी श्रवण करतो, ऐकतो, तेव्हा भगवंत त्या भक्ताला ज्ञान देतात, ज्ञान ग्रहण करण्याची बुद्धी देतात. तर अशा तऱ्हेने भगवंतांकडून ज्ञान प्राप्त केलं जातं. पुढे वाचूया. पूर्णाच्या प्रत्येक अंशात भगवत इच्छेने कृती करण्याची विशिष्ट शक्ती असते. भगवंताने घालून दिलेल्या आपल्या कर्तव्याची विस्मृती झालेला अंश माया अधीन झाल्याचे समजले जाते. अशा प्रकारे श्री ईशोपनिषद आपल्याला प्रथमपासून सावध करते की आपण भगवंतांनी नेमून दिलेले कार्यच केले पाहिजे. भगवंतांचे आपण सगळे जीव काय आहोत, अंश आहोत, आणि कार्य करण्यासाठी भगवंतांकडूनच आपल्याला शक्ती मिळत असते. आणि भगवंतांकडूनच काय आहे, आपल्याला ज्ञान पण मिळत असतं. हे आपण वरती जाणलं. तर इथे म्हटलं आहे की श्री ईशोपनिषद आपल्याला प्रथमपासूनच सावध करते की आपण भगवंतांनी नेमून दिलेलंच कार्य केलं पाहिजे. म्हणजे जीवाने स्वतःच्या इच्छेने कार्य न करता भगवंतांनी सांगितलं आहे भगवंतांची इच्छा जाणून कार्य केलं पाहिजे. तर जीव जो आहे त्याच्याकडे चॉईस आहे, निवडीचा अधिकार आहे. तर त्यांनी निवड केली पाहिजे भगवंतांची, आणि भगवंतांच्या आज्ञेनुसार वागूनच माझं कल्याण होईल हे जीवानी जाणलं पाहिजे. पुढे वाचूया. मात्र याचा असा अर्थ होत नाही की जीवात्म्याला स्वतःला पुढाकार घेण्याची शक्ती नसते. तो भगवंतांचा अंश असल्यामुळे त्याच्यात भगवंतांच्या पुढाकार घेण्याच्या शक्तीचाही अंश असतो. म्हणजे जीव काय आहे, चॉईस करू शकतो, निवड करू शकतो. सर्व काही भगवंतांच्या शक्ती आहेत हे जाणून जेव्हा मनुष्य या पुढाकार घेण्याच्या शक्तीचा सदुपयोग करतो
तेव्हा तो मायेच्या प्रभावामुळे गमावलेली आपली मूळ चेतना शक्ती जागृत करू शकतो. आपण जेव्हा भक्तीत येतो तेव्हा आपल्याला कळतं काय की मी शरीर नाहीये, मी अज्ञानात आहे, मी जीव आहे. खरं तर भगवंत माझे स्वामी आहेत. अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून मार्गदर्शन घेऊन भगवंतांचं प्रेम प्राप्त करण्यासाठी मी आता प्रयत्न केला पाहिजे. तर अशा रीतीने हा जो नवीन भक्तिमय जीवनामध्ये प्रवेश केलेला जो व्यक्ती आहे, माणूस आहे, तो भक्तीचं जेव्हा कार्य करायला लागतो, हा भक्तीचा जो विधी आहे, श्रवणम कीर्तनम बाकी सगळं कार्य करणं भक्तीतलं, तर हा यांत्रिक रीत्या त्यांनी करायचा नाहीये. तर त्यांनी हे जे वैदिक शास्त्र आहे त्यानुसार आणि गुरूंच्या आज्ञेनुसार भगवंतांची प्रेममयी सेवा करायला हवी. भक्ती कशी करायला हवी? उत्साहाने करायला हवी. आणि अशा रीतीने काय, तो जेव्हा भक्ती करायला लागतो तेव्हा हळूहळू त्या जीवावर असलेला मायेचा जो प्रभाव आहे तो हळूहळू नष्ट होतो आणि मग हा जो जीव आहे तो आपली मूळ चेतना आहे ती जागृत करू शकतो. जी मूळ चेतना म्हणजे काय? भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करणं ही जीवाची मूळ चेतना आहे. तर ही जी भक्ती आहे, ते भक्ती जेव्हा मनुष्य करतो तेव्हा म्हटलं जातं की भक्ती लता असते. तर भक्ती लत्याच्या रूपाला भक्त काय करतो? नियमितपणे श्रवण कीर्तनाचं जल घालतो, भक्तांच्या संघाचं कुंपण घालतो आणि अशा रीतीने तो भक्ती करतो. आपलं ध्येय काय असलं पाहिजे? ही जी भक्ती लता, जी वेल मी वाढवतो आहे, तिची काळजीपूर्वक मी जोपासना केली पाहिजे. आणि ती कशी केली पाहिजे? भक्ती करताना उत्साहात, निश्चयात, धैर्याने मी भक्ती केली पाहिजे. तर एकदा श्रील प्रभुपादांना विचारलं होतं की शुद्ध भक्त व्हायचं असेल तर त्यासाठी पात्रता कोणती आहे? तर प्रभुपाद म्हटले इच्छा. तुम्हाला इच्छा हवी की मला शुद्ध भक्त बनायचं आहे. आणि जर इच्छा असेल तर मग तुम्ही त्या दिशेने त्या मार्गावर आपण चालायला प्रयत्न करतो. तसं आपण हे जाणू शकतो एका उदाहरणाने की जर एखादा माणूस आहे, त्याला जर आपण एखादी कला शिकवण्यासाठी प्रयत्न करतोय, तर आपण आपल्या प्रयत्नाने त्याला त्याच्यामध्ये हुशार करू शकत नाही. जर त्या कलेमध्ये त्याला हुशार व्हायचं असेल तर त्या माणसाने त्याला इच्छा हवी की मला हे यायला पाहिजे आणि त्यांनी त्यासाठी प्रयत्न केलं पाहिजे. तर जेव्हा तो मनपूर्वक प्रयत्नपूर्वक ती कला शिकण्याचा कार्य करतो, त्या शिकण्याचं कार्य करतो, तेव्हाच तो त्या यशाच्या मार्गावर जाऊ शकतो. तर म्हणून असं म्हटलं जातं की भगवंतांवर प्रेम करायची इच्छा जागृत झाली आहे तर मनुष्य काय करणार? ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील सुद्धा होणार. आणि त्यात मग तो भक्तीत पुढे जाताना मनुष्य काय करतो? श्रीमद भागवतम वाचतो, भागवतम बद्दल श्रवण करतो, भगवंतांविषयी ज्ञान घेतो आणि मग तो जाणतो की मी आणखीन भगवंतांविषयी ऐकलं पाहिजे. अधिकृत गुरुशिष्य परंपरेच्या माध्यमातून हा भक्त आहे तो भगवंतांबरोबर जोडला जातो, गुरूंच्या आज्ञा पाळतो. तर अशा रीतीने हा जो भक्त आहे तो भक्तीत प्रगती करताना गुरूंच्या आज्ञेनुसार भगवंतांची आणि भगवंतांच्या भक्तांची सेवा करतो, नाम जप करतो. अशा रीतीने काय आहे, त्याला गुरूंचं शिकवण मिळते गुरूंकडून आणि त्या शिकवणूक मिळाल्याने त्यानुसार वागल्याने तो भक्तीत प्रगती करू शकतो. तर जेव्हा हा जो जीव आहे तो ठरवतो की मला भगवंतांची भक्ती करायची आहे, तेव्हा त्याला मार्गदर्शन आणि मदत करणारी सर्व यंत्रणा भगवंतांच्या कृपेने प्राप्त होते. भगवंत इतके कृपाळू आहेत, आपल्यापेक्षा म्हणजे आपण जितके भगवत धामात जायला उत्सुक आहोत त्यापेक्षा जास्त भगवंत आपल्याला तिथे नेण्यासाठी उत्सुक आहेत. त्यामुळे जेव्हा एखादा दाखवतो, प्रयत्न करतो की मला भगवंतांकडे जायचं आहे, तर भगवंत लगेच सगळं त्याला मार्गदर्शन करतात. भगवंतांनी आधीच वैदिक शास्त्र दिलेलं आहे. भगवंत विविध लीला करतात.
त्याच्याबद्दल त्या वैदिक शास्त्रामध्ये लिहिलं आहे. विविध भक्त आहेत, ते भगवंतांविषयी प्रचार करायला उत्सुक आहेत. असं सगळं मार्गदर्शन या भक्ताला मिळतं आणि तो भक्त त्या जीवाला मिळतो आणि तो भक्तीत प्रगती करू शकतो. पुढे वाचूया. भगवंत सर्व शक्तींचे उगमस्थान असल्यामुळे प्रत्येक शक्तीचा उपयोग भगवंतांच्या इच्छापूर्तीसाठी केला पाहिजे, इतर कारणांसाठी नव्हे. असा विनम्र भाव धारण केलेला मनुष्यच भगवंतांना जाणू शकतो. तर आता आपण या वाक्यावरून जाणू शकतो की नम्रता हवी. भगवंताने मी कशा प्रकारे जाणू शकेन? तर नम्रतेने जाणू शकेन. तर मी आज जाणलं पाहिजे की मी इंद्रिय तृप्तीची कोणतीच कार्य करणार नाही आहे. नम्रता म्हणजे काय? मी माझ्या शरीराने, मनाने, वाणीने माझे जे गुरु आहेत त्यांच्या आज्ञांचं पालन करेन, गुरूंना प्रसन्न करेन. गुरु प्रसन्न झाले की भगवंत प्रसन्न होतात. गुरूंच्या आज्ञा आहेत त्या काटेकोरपणे पाळून जर जेव्हा भक्ती व्यवस्थित केली जाते तेव्हा काय होतं? तो बरोबर मार्गाला लागलेला आहे असं म्हटलं जातं. नुसतंच आपण म्हणत राहिलो की मी खूप पतित आहे, हो मी खूप पतित आहे, आणि त्यामुळे कोणत्याच सेवा केल्या नाही तर अयोग्य आहे ते. आपण नेहमी जाणलं पाहिजे की गुरूंच्या आज्ञेनुसार आपण सेवा करण्यामध्ये अगदी उत्साही राहिलं पाहिजे. तर जे सेवा करत राहू, जप करत राहू, अशा रीतीने की आपलं हळूहळू शुद्धीकरण होत जाईल. तर बरेचदा आपण काय विचार करतो की मला काय आवडतं ते, पण आपण जाणलं पाहिजे की माझ्या गुरूंना काय आवडतं, माझ्या कृष्णाला काय आवडतं, मी काय केलं तर गुरु प्रसन्न होतील, श्रीकृष्ण प्रसन्न होतील. तर हे माझ्यासाठी जास्त महत्त्वपूर्ण असायला पाहिजे. आणि म्हणून भगवंत आणि गुरु यांच्या प्रसन्नतेसाठी काया वाचा मनाने मनुष्याने भक्तिमय सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा भगवंत आणि गुरु संतुष्ट होतील तेव्हा आपल्यावर भगवंतांची आणि गुरूंची कृपा वर्षाव होईल. भगवंत म्हणतात ना, तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयाति ते. तर असा जो भक्त आहे ज्याला भगवंतांची भक्ती मिळाली आहे तर तो उत्सुक राहतो की इतरांनाही मी भक्तीचा प्रचार करेन. कारण मला जर भगवंतांची सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे तर मला इतरांनाही ती सेवा द्यायची आहे. आपण हे कायम जाणलं पाहिजे. भगवंत आणि भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांच्या कृपेने आपण भक्तीत आलो आहोत. तर पुढे वाचूया. भगवंतांना त्यांच्या सर्व रूपांमध्ये जाणणे, भगवंतांच्या सर्व शक्तींना समजणे आणि या शक्ती भगवंतांच्या इच्छेनुसार कसं कार्य करतात हे जाणणं, हेच पूर्ण ज्ञान आहे. पूर्ण ज्ञान म्हणजे काय? भगवंतांबद्दल सगळं जाणणं. सगळं भगवंतांच्या कशी शक्ती आहेत, स्वतः भगवंत कसे आहेत, भगवंतांची 6 ऐश्वर्य, भगवंतांची शक्ती कशा कार्य करतात, भगवंतांच्या इच्छा काय आहेत, हे सगळं जाणणं म्हणजे पूर्ण ज्ञान आहे. भगवंतांनी सर्व उपनिषदांचे सार असलेल्या भगवद्गीतेत या सर्व गोष्टींचे वर्णन केलेले आहे. तर अशा रीतीने आपण जाणू शकतो की भगवंतांचं जे ऐश्वर्य आहे, माधुर्य आहे, हे सगळं जाणणं म्हणजे पूर्ण ज्ञान आहे. आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या माध्यमातून जेव्हा आपण भगवंतांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपण योग्य रीतीने भक्ती करून भगवंतांची दिव्य प्रेममयी सेवा करू शकतो. आणि भक्ती पूर्ण झाल्यावर भगवंतांच्या दिव्य धामामध्येही भगवंतांच्या सेवेसाठी जाऊ शकतो. तर अशा रीतीने आपला हा 4था मंत्र वाचून झालेला आहे. आपण विराम देऊया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.